हे राशी भविष्यवाले ना नुसते फेकूचंद असतात हो, उगा फेका मारत राहतात. 10 वर्ष झाले ऐकतोय माझ्या राशीत धनलाभ होणार आहे, अजून तरी काय बदल झाला नाही. जैसे थे परिस्थिती, लग्न जमल, लग्नाचे योग, लग्न जमल हे ऐकून पण आता 50 वर्ष झाले, डोक्यावरचे केस गेले, अजून काय लग्न जमलं नाही. काही नाही हो, हे व्हिडिओ बनवतात, पैसे कमवतात आणि अंधश्रद्धा पसरवायची कामं करतात. यांचं कुठं ऐकता तुम्ही? या अशा कमेंट्स राशी भविष्यांच्या व्हिडिओ खाली बघायला मिळतात. बरं, सगळ्या कमेंट अशा नकारात्मक बोलणाऱ्या असतात असं नाही बरं का. काही जणांना त्याचा चांगला अनुभव आलेला असतो, तर ते लिहितात पण, थँक्यू तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच झालं, किंवा थँक्यू तुम्ही म्हटला होतात लग्नाचे योग आणि मला चांगलं स्थळ आलं. किंवा काही जणांचं असं असतं की तुम्ही म्हटलं होतात की मागच्या महिन्यात की तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्ही पैसे जपून खर्च करा, आम्ही सावध राहिलो, धन्यवाद. असे धन्यवाद करणारे कमेंटसुद्धा असतात. पण या सगळ्यामध्ये ना मूळ प्रश्न तसाच राहतो की राशी भविष्य कुणाला खरं वाटतं तर कुणाला खोटं वाटतं. मग नक्की राशी भविष्य कुणाचं खरं येतं किंवा कुणाचं खोटं येतं, किंवा ते किती टक्के खरं समजायचं, किती टक्के मनावर घ्यायचं, हा मूळ बेसिक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, राशी भविष्य खरं तर सगळ्यांच्याच इंटरेस्टचा विषय आहे, कारण प्रत्येकालाच आपल्या भविष्यात काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि त्यासाठीच मग आपण वेगवेगळ्या चॅनल्सवर, टी व्हीवर, न्यूजपेपरमध्ये सुद्धा राशी भविष्य बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. पण कधीकधी काही ज्योतिषांनी सांगितलेलं राशी भविष्य आपल्याला परफेक्ट मॅच होतं, किंवा कधीकधी काहींचं अजिबातच पटत नाही आणि अजिबातच आपल्याला ते मॅच होत नाही. तेव्हा मग मनात प्रश्न येतो, यार हा एक सांगतो, तो एक सांगतो, कुणाचं खरं मानायचं? त्यासाठी ना जरा बेसिक जाणून घ्यायला हवं. लक्षात घ्या, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे आहेत आपल्या कुंडलीतले 12 घरं, आणि या प्रत्येक घराचं ना एक काम आहे. म्हणजे प्रत्येक घराकडे एक काम वाटून दिलेलं आहे. ही बेसिक माहिती आता बऱ्याच जणांना आहे. जसं जर पहिलं घर असेल तर त्यावरनं आपलं आरोग्य बघतात, आपली पर्सनॅलिटी बघतात. दुसऱ्या घरावरनं फॅमिली बघतात, त्याचबरोबर पैसे बघतात. तिसऱ्या घरावरनं आपलं कौशल्य बघतात. चौथ्या घरावरनं आपलं घराचं सुख, कुटुंबाचं सुख बघितलं जातं. 5व्या घरावरनं आपल्याला शिक्षण, त्याचबरोबर प्रेमात यश आहे की नाही या गोष्टी बघितल्या जातात. 7व्या घरात लग्नाचे योग बघितले जातात. असं प्रत्येक घराला काही ना काहीतरी काम दिलेलं आहे. आणि तसंच प्रत्येक ग्रहांकडे सुद्धा आपल्या आयुष्याचा काही ना काहीतरी भाग दिलेला आहे. म्हणजे लग्नाचे योग बघायचे असतील तर गुरुग्रहाकडे बघतात, प्रेमात यश आहे की नाही तर शुक्राकडे बघतात, पैसा आहे की नाही हे सुद्धा शुक्राकडे बघितलं जातं, विद्या अभ्यासात यश आहे की नाही याच्यासाठी बुध आणि गुरु बघितले जातात. तर प्रत्येक ग्रहाकडे एक डिपार्टमेंट वाटून दिलेलं आहे. आता हे जे राशी भविष्य असतं ना, ते कशावरनं मांडलं जातं